बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये, बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये, संसाराची जीवे वेंटाळिलो, संसाराची जीवे वेंटाळिलो, एकामध्ये एक नाही मिळो येत, एकामध्ये एक नाही मिळो येत, दाकन वनित निवडिले, दाकन वनित निवडिले, झाली दोन्ही नामे एकाची मथनी, झाली दोन्ही नावे एकाची मथनी, दुसऱ्या गुणी वेगळाली, दुसऱ्या गुणी वेगळाली, एकामध्ये एक नाही मिळो येत, एकामध्ये एक नाही मिळो येत, दाकन वनित निवडिले, दाकन वनित निवडिले, तुका म्हणे दाखविले मुक्ता फळी, तुका म्हणे दाखविले मुक्ता फळी, पिंपलेची स्वस्थळी खुंटलिया, पिंपलेची स्वस्थळी खुंटलिया, एकामध्ये एक नाही मिळो येत, एकामध्ये एक नाही मिळो येत, दाकन वनित निवडिले, दाकन वनित निवडिले. प्रस्तुत प्राप्तवणंगी सेवेसाठी निवडलेला अभंग धनुच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील जेवढीकरांच्या पट्टीप्रमाणे 320व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं पहिलं चरण चालू आहे आणि पहिलं चरण सिद्धांताचे आहे. एवढं चरण संपन्न म्हणजे बाकीचे चरण सांगितल्यासारखे ते फक्त दृष्टांत देऊन त्याला सिद्धांताला आणणं एवढं फक्त गरजेचं. संसाराची जीवे वेंटाळिलो म्हणजे संसारानं मला बद्ध केलं होतं आणि मी बाहेर पडलो आपल्या कर्तव्याने असे महाराज म्हणू लागले. संसाराची जीवे वेंटाळिलो, संसार कळला ना, जन्म आणि हे सगळं ब्रह्मांड दिसतंय हे सगळा संसार. आपला संसार देह उपाधियुक्त आणि देह संबंधी पसाऱ्या पोटा आणि ईश्वराचा संसार हे सगळं जग आहे. पिंड आणि देह, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आहे. हे सगळा पसारा आणि याचं नाव आहे संसार किंवा संसार असं त्याला म्हणतात. असा हा संसार आणि त्यानं जीवाला काय केलेलं आहे, बद्ध बांधून टाकलंय. जीवाला बांधून टाकलंय, सोडीना झालाय संसार. जीव त्याच्यात अडकून बसले महाराज आणि जन्म मरणाची झोळे खायले गेले. झोळे म्हणजे हेलपाटे, झोळे म्हणजे झोके. एक जन्म पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, दुःख कुसर मांजर. मग तुम्हाला वाटू देऊ नका की मनुष्य जन्म मिळेल पुन्हा पुन्हा, शक्य नाही महाराज. मनुष्य जन्म तर ती स्कीम आहे, हे जन्म पुन्हा मिळत नसते. आता मागवता येईल फेर असं तर ओळखून सांगायचं, पण तुमचं त्याच्याकडे कानच नाही त्या बोलण्याचं सांगताना. याच्यात जर तुम्ही संसार म्हणून काय उपयोग आहे. पशुवादी केवणीच्या ठाई नित्यविषय भोगिले का, तोच विषय नरदेही वाढविल्या काही सुख झाले. भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात पशुवादी केवणीच्या ठाई विषय वाचवणे आन नाही. जनावरांच्या जन्मामध्ये काय संसार, बायको, लेकरं, घर, प्रपंच हेच असतं त्यांच्यामध्ये. आणि मग तेच विषय नरदेही मनुष्य जन्मात येऊन तेच विषय वाढविला तर काही सुख झाले, मग काय उपयोग आहे. म्हणून जनावरांचा आपल्यात फरक राहणार नाही आणि म्हणून हे जन्म पुन्हा मिळेल असं मात्र नाही. हे जन्म मोक्षाचा दरवाजा आहे, मोक्षाचा दरवाजा आहे. एवढा दरवाजा आहे, दुसरा दरवाजा मोक्षाचा नाही. मोक्षाला जायचं असेल तर मनुष्य जन्मातूनच जाता येते, इतर जन्मातून मोक्षाला जाता येत नाही. आणि असा हा संसार आणि त्या संसारानं बंधन केलेले माणसाला. म्हणून मला वाटते नाथांची काल तुला ओवी करावेळी भागवतातली ती देह इंद्रिय मनबुद्धी प्राण याची बंधाची पंचायत सुद्धा ऋषा भय क्लेश पूर्ण आणि जन्म मरण इत्यादी या पाचा ठाई अपार श्रम आणि या नाव म्हणजे संसार धर्म. एकनाथ महाराजांनी भागवतात मोठी मार्गी पोहोच झाली. त्या देह संघाताचं वर्णन कसं होईल त्याबद्दल ते म्हणून ते म्हणतात देह हे देह हे मूळ, इंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 मन आली. देह इंद्रिय मन बुद्धी आणि प्राण संपलं, संसार संपला. काय
हे बंधन पडण्याचं आवरण नाही तुम्हाला आलेले हे ह्याच्यातच 5 कोसडी आहेत. पंचकोश याच्यातच आहे, त्याच्या बाहेर नाही. तर समष्टी वेष्टी ईश्वराचे पंचकोश, जीवाचे पंचकोश यातच आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, या 5च येतो. म्हणून देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण हेच बंधाचे पंच आहे. आणि याच्यापासून निर्माण काय होते? सुधा, भूक लागणे, तृषा, ताण लागणे, भय, भीती वाटणे, क्लेश पूर्ण. 5 क्लेश आहेत ना, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे पंचक्लेश आणि पतंजली मतात मांडलेले हे 5 क्लेश. म्हणून सुधा, तृषा, भय, क्लेश पूर्ण काय आणि जन्म मरणी इत्यादी. जन्मायचं आणि या 5 ठाई, या 5 ठिकाणी अपार श्रम. किती श्रम येतात? त्या कष्टाला गणितच नाही. भलते त्रास आहे, भलते दुःख आहे. या 5 ठाई अपार श्रम आणि या नाव बोलिले संसार धर्म. याला संसार म्हणते. असा संसारानं जीव बद्ध केलेला आहे. आपण बांधून टाकलो, सगळे जीव बांधून टाकले. मग तुकाराम महाराज सुटले. महाराजाला बांधलं होतं असं सिद्ध व्हायला इथं ते म्हणायलेत. म्हणून म्हणायलो ते म्हणायलेत ना, संसाराची जीवे वेंटाळिलो. म्हणजे संसारानं जीवाला वेष्टन केलं होतं, पण बाहेर पडिलो. हे महत्वाचं. वेंटाळलं तर वेंटाळू द्या, पण बाहेर पडिलो. हो, बाहेर. पण आपुल्या कर्तव्य कशानं? आपुल्या कर्तव्य. मग काय कर्तव्य केलं? ते मनुष्य जन्माला येऊन तेच कर्तव्य करावं लागतं. ईश्वराच्या आधी तर उपासना करा, भक्ती करावी. काय करावी लागते? भक्ती. भक्तीनं होतंय काय? तुकाराम महाराज म्हणतात त्याला कधी कधी दया येते. म्हणून रामानुज, मध्व, वल्लभ इत्यादी जे सांप्रदायिक, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबाळकाचार्य, हे सगळे जे सांप्रदायिक भेदवादी आहेत. जरी भेदवादी असले त्यांच्यापासून काही फळ मिळणारच नाही असं म्हणायचं नाही. फळ मिळतं. ते भेदात भक्ती देवाची करतात. तू भक्त, मी भक्त, तू देव, अशी भेदात्मक भक्ती करतात. बरं काय, आपला भेदात्मक भक्ती आहे तुकाराम महाराजांची, पण वास्तव अभेद आहे. आणि त्यांचा वास्तवही भेद आहे. त्यांचा कायमचाच भेद आहे. ते अभेदाला मानितच नाही. कोण? 2-4 जण. आणि म्हणून त्यांना हे माहित होतं की शंकराचार्यांचं मत अद्वैतवाद हे सर्वसाधारण लोकांना नाही जमणार. सर्वसाधारण लोक याचे अधिकारी नाही आहेत. आणि म्हणून ईश्वर उपासना नाही केली, अहम ब्रह्मास्मी सबोमरत राहिले तर हे मुक्त होणार नाही. विनाकारण पाप होईल आणि मुरणार टाळला जाते. म्हणून त्या आचार्यांना दया आली. आणि त्या आचार्यांना दया येऊन त्यांनी अरे नादीला मुळकाच्या शंकराचार्यांनी असं म्हणून. आणि आमचंच मत खरं आहे, भगवान परमात्मा ईश्वर आहे, आपण त्याचे भक्त आहोत आणि अशी भक्ती मधुरा करा असं सांगितलं. आणि असं सांगून लोकांना मधुरा भक्ती प्रवृत्त केलं. हे दयाळूत लोक, हे निंबाळकाचार्य सुद्धा, हे रामानुज, हे दयाळूत बिचारे. यांना तुमच्या आमच्या अडाणी लोकांची काय आली? दया. आणि दया आल्यामुळं त्यांनी आपल्याला ईश्वर उपासनेकडे प्रवृत्त केलं. मग त्याचं काही फरक मिळणार नाही असं कोणी म्हणायचं. सकाम केली स्वर्गाधिक फळ मिळते त्यांना बी. निष्काम उपासना केली तर भगवंताला दया येईल. आणि दया येऊन चित्तशुद्धी झाल्यावर तुम्हाला बाहेर ह्याच्यातून काढील. कसं काढील? तुमचं चित्त शुद्ध करेल. कोणातरी गुरुची हवाली करील, कोणातरी गुरुची हवाली काय. आणि त्यांना सांगेल की याचा उद्धार तुम्ही करा. लक्षात आलं की नाही? म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात म्हणले की माया मोह जाळी होतो सापडला, पण या विठ्ठला काढून बाहेर ठेविलो निराळा. आणि कौतुक दाखविले म्हणजे माया ह्या जंजाळाच्या बाहेर मला काढलं म्हणले की नाही? महाराजांना मान्य केलं की नाही? कोणी काढलं म्हणजे तिथं विठ्ठलानं काढलं म्हणजे. बरं, या विठ्ठला कृपा आली, त्यानं बाहेर मला या जंजाळाच्या वेष्टनाच्या बाहेर काढलं. आता तिथं काढलं म्हणले, पण इथं म्हणले नाही, पडिलो पडिलो
पाडिलो नाही पडिलो, पण आपुल्या करतोय. काय केलं मी? आपलं कर्तव्य केलं. मग काय कर्तव्य आहे सांगतो. जोपर्यंत विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी येत नाही तोपर्यंत कोणाच्या नादी लागायचं. फक्त देवाची भक्ती करायची, तुळशाला पाणी घालायचं, पंढरीची वारी करायची, विठ्ठलाचं नामस्मरण, कीर्तन, भजन इत्यादी साधना. आणि असं साधना केल्यावर आज ना उद्या आणि पुन्हा निष्काम बुद्धीनं स्वधर्म कर्माचं आचरण करायचं. स्वधर्म कर्माला सोडता कामा धर्मामध्ये जे तुमच्यावर आश्रमोची जे कर्म सांगितले शास्त्रानं ते निष्काम बुद्धीनं आचरण केले. निष्काम बुद्धीनं आचरण केल्यावर त्याचं फल आहे चित्तशुद्धी. त्याचं कारण एक आहे, नित्य नैमित्तिक कर्म आहेत ना हे 2, या कर्मामुळं तुम्हाला पुण्य उत्पन्न होत नाही, पण येणार पाप लागत नाही. त्याचं फल येणार पाप येणं हे होत नाही. नित्य नैमित्तिक काम्यन प्रायश्चित्त. साधकांना त्यापैकी नित्य नैमित्तिक कर्मे करावी. तुम्हाला मुक्त व्हायचं असेल जर तर, जर तर आहे बरं. ज्यांना मुक्त व्हायचं नाही, स्वर्ग पाहिजे, सत्यलोक पाहिजे, इंद्रलोक, चंद्रलोक पाहिजे, त्यांनी काम्य कर्म करा. कोणतं कर्म करावं ना? काम्य कर्म. ईश्वराची भक्ती करायची, बेल व्हायचा, फुल व्हायचं, काय अमुक अमुक काय, आणि त्याला काहीतरी मागत बसायचं. मागितल्यावरती काही ना काही देतो. यज्ञादी क्रिया करायची, यज्ञादी क्रिया करून सुद्धा आणि ते काहीतरी मागायचंच. आणि बरेच यज्ञ मला वाटते फल अपेक्षेनेच आचरल्या जातात, पण खरा त्याचा मतीचा अर्थ यज्ञांचा सुद्धा कळला नाही. म्हणून सात्विक माणूस यज्ञादी कर्मे करतो असं 17व्या ज्ञानेश्वरीच्या वर्णन आहे. सात्विक आहे ना, तो यज्ञादी कर्मे करतो, पण कसे करावे त्याबद्दल मात्र ओम तत्सदिती. ओम तत्सदिती निर्देशो ब्राह्मणस्त्रीने स्मृतः. नाही बघा ते श्लोक म्हणजे तुम्हाला कळेल. ओम तत्सदिती. ओम तत् आणि सत. ओम हे ईश्वराचं आणि ब्रह्मवाचक नाम, आणि त्या ओमला पुढे 2 पद लावले, तत् आणि तत्पदानं ते ब्रह्माचं वर्णन, आणि सत्पदानं तुम्ही आम्ही एक आहोत. तुम्ही आम्ही याच्या सुद्धा उपाशी उपासकात भेद राहू नये. आणि म्हणून हे ओम तत्सत ते मला ज्ञानेश्वरी सांगत बसायचं नाही. पण अशा प्रकारे जर तुम्ही ईश्वरार्पण बुद्धीनं ओम तत्सत या भावनेतून कर्म केले, यज्ञादी जरी क्रिया केली तरी स्वर्ग सुख मिळत नाही. उलटी अभेद भक्ती प्राप्त होऊन माणूस मुक्तीलाच जातो. हे त्याचं फल आहे. म्हणून असंच करायचं सांगितलंय वेदानं. पण ते वेदाचा मतीचा अर्थ या यज्ञिकांना कळला नाही, म्हणून यज्ञादी कर्मे करीत राहिले आणि स्वर्ग सुख भोगत राहिले. पुन्हा आणखी खाली आले. स्वर्गात मनदी संसारी जन्मिले, यज्ञादी क्रिया केले, कर्म केले, आणि मग स्वर्ग सुख भोगिले. म्हणून हर आयसा पूर्वमीमांसा निर्णय केला. म्हणजे त्या जैमिनींनी हे अशा प्रकारचं सांगितलं, आणि तुम्ही असे कर्म करा तुम्हाला स्वर्ग सुख मिळेल, आणि हे त्यांचा मोक्ष असं त्यांनी सांगून टाकलं. आणि जीवाला त्यामध्ये प्रवृत्त केलं. त्याचाही ते दयाळू स्वभाव आहे विचारायचा, त्याचं तिथंच गुंतून राहावं असा हेतू नाही. पण हे लोक सत्कर्माचं आचरण करणार नाही, म्हणून रोचनार्थ स्वर्ग सुख तुम्हाला त्यानं दाखविलं किंवा सांगितलं. औषध द्यावया चालविले बाळा, आणि दावून या गुळा दृष्टी फळे तुकाराम महाराजांनी एक दृष्टांत दिला. त्या रोचनार्थ हे फळाचा उपदेश. आणि मग असं काही ना काही मिळत नाही म्हणल्यावर परमार्थात यायचंच कशाला असं माणसाच्या मनाला वाटायला लागतं ना, हो का नाही? कशाला करायचे भजन? हो आपण ते इतक्या लांब जात नाही. स्वर्ग सुख लय लांब राहील. इथल्या गोष्टी जरी काही मिळाल्या दैवात झाल्या का नाही? आपल्याला कशाची अपेक्षा आहे? मुरगळवर साखर खाण्यासाठी पोतीला जातो ते, वगळवर साखर मिळण्यासाठी पोतीला. आणि आता मी नाही का असे काय आम्ही इथं जातो, आम्ही तिथं जातो, आणि तिथून पुढे बांधून आणतो. वारीला जाते ज्ञानोबारांच्या सोहळ्याला जाते, हे गटुडे बांधून शांताने हे ते बिस्किट पुढे आणतात. आम्हाला इतकी गरज आहे वारीतली, परसाद म्हणून
कुठं स्वर्गण कुठं चंद्र लोकण कुठं लांब इतक्या लांब जायचंच नाही. हे अलीकडेच आपलं बघा बरोबर आहे. म्हणजे आमची भक्ती इतकी हलकट आहे, इतक्या इतकी थर्ड क्लास भक्ती आहे. अशी निष्कामता थोडी नाही महाराज, थोडी नाही निष्कामता. हो काय माणसं होऊन गेले तेव्हा त्यांचा उद्धार झाला. उगच होतंय काय उद्धार? उगाच पोटाची गार भरायला लागते म्हणून त्या सत्यात जेवावं, बरोबर आहे. तर काय कुठे जेवावं? सत्याला जायचे, कोणाच्या घरी जेवावं? मग तिथं पंक्ती असतात जेवावं. कशासाठी जेवावं? पोटाची गार भरावं लागते. पण निष्काम भजन करावं, सत्यातून रुपया मिळावं किंवा फुकाचा फटाकून निवडावं किंवा बुक्काचे बोट लावावं किंवा टोपी माझ्या डोक्याला घालावी ही अपेक्षा न ठेवता सत्याला जावं. ही झाली निष्काम. ही निष्कामता आहे खरी. पण अशी निष्कामता आमच्यात नाही आहे. काही काही लोक टोपी उपरण्याला भुकेत गेले. त्या पैठणच्या सत्यात एखादा सत्कार नाही केला ते 17 वऱ्यांना लावलं. मग आता काय लक्षात? आता ते माझ्या लक्षात काय आहे? ज्ञानेश्वरी येण्यासाठी एकदम हलकट माणसं हो, कधी मन नाही. सत्कार चुकून विसरला काय की दुसऱ्या वर्षी नाद जाऊन गेला म्हणजे महाराजाला म्हणकी माहिती आहे, महाराजाला म्हणकी माहिती आहे. त्याला वाटेल महाराजाला म्हणत महाराज खात होतील का असं काय वाटलं त्याला. तरी एक दिवशी झटमन करून तेव्हा ही झाली निष्काम. ही निष्कामता आहे खरी. पण अशी निष्कामता आमच्यात नाही आहे. काही काही लोक टोपी उपरण्याला भुकेत गेले. त्या पैठणच्या सत्यात एखादा सत्कार नाही केला ते 17 वऱ्यांना लावलं. मग आता काय लक्षात? आता ते माझ्या लक्षात काय आहे? ज्ञानेश्वरी येण्यासाठी एकदम हलकट माणसं हो, कधी मन नाही. सत्कार चुकून विसरला काय की दुसऱ्या वर्षी नाद जाऊन गेला म्हणजे महाराजाला म्हणकी माहिती आहे, महाराजाला म्हणकी माहिती आहे. त्याला वाटेल महाराजाला म्हणत महाराज खात होतील का असं काय वाटलं त्याला. तरी एक दिवशी झटमन करून ते माणूस म्हणला महाराज करण्याचा सत्कार नाही नाही काही बाबा दृष्टीत नाव बघा बरं. मेन माणूस आहे बाबा नाद लावायचं इतक्या हलकट जायचे मला माहित नव्हतं. कडकून करून टाका द्यायला मनात म्हणू त्याला नाही म्हणू. हे एवढं कमी झाले असते मला काय माहिती. आता इसरलं हे खरं आहे म्हणलं काय खरी होता इसरला कडकून करून त्याचा सत्कार करून घ्या म्हणजे पुन्हा त्याचा नाद भेटून एकानं नादच लावला सगळ्या ज्ञानेश्वरी गेल्या मला कुठे दिली ज्ञानेश्वरी होत्या ते वाटल्या होत्या त्या डाकण्या म्हणतात पैसे वाटल्या होत्या ना. मग ते ज्ञानेश्वरी आता उलट्या होत्या नाही तर त्याला ते आता ज्ञानेश्वरच्या ठेक लागला असेल त्याच्याकडे तर त्याला नादच लावला एकदा मला ज्ञानेश्वरी गेली नाही, मला ज्ञानेश्वरी गेली नाही. ते माणूस हळूच म्हणला मला त्या खरा ज्ञानेश्वरी द्या बरं. तर त्याला एक नाद लावायला आज देऊन टाक म्हणलं त्याच्या ज्ञानेश्वरी नाही काय ते मला ढेक लागलाय. हे काय म्हणजे इतकी हलकट आहे का आपण एवढे हलकट आहे. हे काही डोक्यात आपल्या विचार राहिलेला नाही. परमार्थ कशासाठी करायचा हे काही भान हरपले माणसं. म्हणजे आमचं हे म्हणणं आहे की निष्काम भक्ती भगवंताची केली तरच काहीतरी फल मिळते. सकाम भक्ती केली का फल मिळतच नाही महाराज. हो म्हणून निष्कामताच खरं भजन आहे. आणि निष्कामतेचं नाक आहे नाक. परमार्थातले नाकवाले कोण? निष्काम. कळलं? आणि जे परमार्थात अपेक्षा करून परमार्थ करतात ते नकटे. ते कोणी असो नाकावाले रंगनाथगुरुजी परभणीकर, मोतीराम महाराज फळेकर, मारुतराव महाराज दस्तापूरकर या त्या काळातले ज्ञानोबा तुकोबा तर होतेच. पण बाकी सगळे तुम्ही आम्ही नकटे. तिथे त्या नाकाचं वर्णन रामायणामध्ये आलेले बरं. रामायण वाचणारी मंडळी तुम्ही सूचक वाचक निरपेक्ष बरं काय. सीतेचे जे का नाशिक निरपेक्ष तीची निजपी. सीतेचं नाशिक कोणतं आहे नाक कोणतं आहे सीतेचं? सीता कोण? भक्ती. सीता कोण आहे? त्या सीतेच्या स्वरूपाचं वर्णन जरा लक्षार्थानं घेत जा. निवळ वाच्यार्थातच बसत जाऊ नका. तिच्या नाकाचं वर्णन म्हणजे ह्या नाकाचं वर्णन नाही केलं त्या रामायणात. मग कोण्या नाकाचं केलं? निरपेक्षच्या नाकाचं केलं. सीता सीता रामाची बायको एक बाई सांगितली नाही. केवळ नवे पत्नी परम भक्त अनुदिनी वा चरण चाले चालूनी वना आली. मग भक्ती का सीता बायको आहे? भक्ती हाव भक्ती भक्ती. राम कोण आहे? देव.
ज्ञान, राम ज्ञान आणि भक्ती, कृष्ण ज्ञान आणि राधा भक्ती. आणि मग अशी भक्ती सीता, त्या भक्तीतलं नाक काय आहे? निरपेक्षतेची निधनाशी, निरपेक्षतेचं नाक आहे. आणि असा निरपेक्षतेने केलेला परमार्थ फलद्रूप होतो, ईश्वराला रुजू होतो. रुजू त्याच्या दारात आपली सेवा निष्ठेला लागते. आणि तुम्ही कह्याचा विचार, थोडक्याचा रुमालाचा विचार जर केला तरी निष्कामता बुडाली. जेवण केलं तरी निष्कामता बुडाली. पण आता 7-7 दिवस सत्य गेल्यावर कुठेतरी गार भरावं लागल की, म्हणून गार भरायची. पण ती मिळावं जेवण, असंच मिळावं तसंच मिळावं असं बी नाही. कळलं का? अशा प्रकारची आणि स्थितीनं भगवंताचं चिंतन करणे हे निष्काम काय झाली? उपासना. नित्यनैमित्तिक कर्म केले पाहिजे साधकानं, पाप लागू नये म्हणून. कशासाठी? सकाळी ज्ञानेश्वरी वाचणं, तुळशीला पाणी घालणं हे आपला अलीकडचा आणि सर्वसाधारण साधकांचा निज धर्म आहे. ज्ञानेश्वरी वाचणं, तुळशीला पाणी घालणं, पंढरीची वारी वर्षातनं करणं, तुम्ही वारकरी संप्रदायातले असल्यामुळे ज्ञानोबारायांची वारी आळंदीची करणं हे तुमचा वैष्णवांचा काय आहे? धर्म आहे. आणि हे करत राहिलं नित्य नैमित्य कर्म. बरं काय? नैमित्तिक कर्म, वारीच्या निमित्तानं वारीला जाणं, चंद्रग्रहण सूर्यग्रहण असल्यावर पितराधिक तर्पण करणं, पक्षात पितर घालणं, जे काही कर्मवर धर्मवर कर्म बरं काय धर्माप्रमाणे जे काही उचित आहे ते कर्म धर्म आचरण करणं, असे काही नित्य नैमित्तिक कर्म जर केले तर त्याचं फल पुण्य नाही मिळत. तुम्ही जर अपेक्षा नाही केली तर. निष्काम बुद्धीने केले का त्याचं फल मिळत नाही, पण येणारं पाप होत नाही. तुम्ही जर नाही केले तर पाप लागल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला काय? निष्काम बुद्धीने आचरण केल्यावर आज ना उद्या चित्तशुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. आणि चित्तशुद्धी झाली की मला वाटते अर्ध काम परमार्थातलं अर्ध काम होते, अर्ध काम. आणि चित्तशुद्धीसारखं महत्व कशात परमार्थात कशालाच नाही महाराज. अशी चित्तशुद्धी नित्य नैमित्तिक कर्मानं होते. आणि नित्य नैमित्तिक कर्म केल्यामुळे मरनाम पाप वासना आणि विक्षेप नाम चित्ताची चंचलता हे 2 दोष निवृत्त होतात. निष्काम कर्मानं, निष्काम उपासना. निष्काम कर्मामुळे पाप वासना जाते. नित्य नैमित्तिक कर्म निष्काम केले काय जाते? पाप वासना निवृत्त होते. आणखीन काय पाहिजे? पाप करा बुद्धीच राहत नाही. दुसऱ्याची वळी फुकून द्यावं वाटतच नाही. दुसऱ्याची वळी फुकून द्यावं असं वाटणारच नाही. कोण्या किड्याला, कोण्या जनावराला धक्कून आपण इजा करावी किंवा त्याला दुःख पोहोचवावं असं वाटत नाही. आपल्याला थोडाफार त्रास झाला तर हरकत नाही, पण ते समोरचा जंतू नाही मेला पाहिजे आपल्या तानगड्या. आपले भाऊच आहेत ते सुद्धा. आपले कोण आहेत ते? भाऊच आहेत महाराज. या सृष्टीवर सगळे हे जे प्राणी आहेत, इतर झाडाधिक, पशुवाधिक, दगडाधिक, सगळे एका सृष्टीवर आपण ईश्वराचे कोण आहोत? लेकरेच ईश्वराचे. ईश्वराची लेकरच आहेत हो. हे जनावर, माणसं, हे कुत्रे मोत्रे आपले बंधुराजच आहेत. ते बी काही लोक आहेत का? मग येणं प्रकारे ना त्या जीवांना दुःख यावं किंवा काही वाईट वागावं, दारू प्यावी, मांस खावं, अशा प्रकारचं ज्या वेळेला वाटणा गेलं समजी जावं आपलं मल आपला गेला. आपला मन गेलाय वय वालू. पापवासना निवृत्त झाली. या पापवासना निवृत्त झाल्याचं खूनच या अंतकरणाला पाप करावं वाटतच नाही. मी पाप करावं असं वाटतच नाही महाराज. एखाद्यानं भांडण जरी शेतकऱ्यानं केलं, शेळलेल्या शेतकऱ्यानं, तर त्याचं खतुसानं वाटोळं करावं असं नाही वाटणार. आपल्या ढोर चालले आपण त्याला बोलायचं आमच्यात तुला चालले, तू आमच्यात चालू नको असं म्हणाय काही अडचण नाही. पण त्यानं आपल्या ढोर चालले का मग त्याचं सगळं धान चालून टाकतो, रात्रच्या सोडून देतो. काय रात्रच्या फवारणी करतो कोणतं तरी औषध आणि त्याचा कापूस सगळा जाळी लागता लोक. हे असले पाप चांगला माणूस करीतच नाही. त्याच्यानं होतच नाहीत हे पाप. तुम्ही करा म्हणजे तरी होत नाहीत त्यानं. त्या समजीत जावं ही पाप वासना आपली निवृत्त झाली. याची खूण आहे. आणि नित्य नैमित्तिक कर्मामुळे ती पाप वासना निवृत्त होती. आणि उपासना निष्काम केली, भजन पूजन चिंतन, देवाची पूजा अर्चा, बरं काय तुळशीला पाणी वगैरे असं आवडीनं घातलं, ही उपासना आहे. आणि या उपासनेनं विक्षेप दोष जातो. मनाला जे विक्षेप होतो का विक्षेप, कळलं का? मन स्थिर राहत नाही ना परमार्थावर. तिकडे उडी हाणल्याशिवाय मन बावळट आहे. त्या मनाला एकाग्र करण्यासाठी काय केली पाहिजे? ईश्वराची उपासना. म्हणूनच आहे महाराज आणि तुकाराम महाराजांनी हे शिकविलंय, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान.
काय भावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. हो, ब्रह्मस्थानी प्रस्थान होण्यासाठी उपासनाच करावी लागते. म्हणजे उपासनेने विक्षेप जातो आणि नित्य निष्काम कर्मामुळे काय जातो, मल जातो. म्हणजे हे दोन्ही कर्म निष्काम बुद्धीने आचरण केले की मल नाम पाप वासना आणि विक्षेप नाम चित्ताची चंचलता, हे दोन दोष निवृत्त होतात. आणि हे दोन दोष निवृत्त झाले राहते काय फक्त आवरण. आणि मग आता गुरुचा शोध घ्यायला हरकत नाही. गुरुचा शोध घ्यायची गरजही नाही बिलकुल. त्याच्याकडे जायची गरज पडत नाही, गुरुकडे जायची गरजच पडत नाही. गुरुच खाऊन येते. पिकलेला आंबा पिकल्यावर आंबा कधी राघूकडे जाते थोडासा. पिकलेला आंबा गेला का राघूकडे, त्या झाडाचा तुटून त्या खोप्यात नाही. त्या आंबा पिकला की त्याचा सुगंध सुटतोय आणि सुगंध सुटला की पोपट येते. तैशी कर्मसाम्य दशा होय जेठ विरेशा, ते तर सद्गुरु अपयशा भेटी. काय सद्गुरु अपयशा, मग आपोआप ते सद्गुरु मिळतात. सद्गुरु बरं, गुरु वेगळे. सद्गुरु मला हरिपटात ते पद आपलं चालूच आहे ना आता. काय रे हरिपटात लागून आपलं पद चालू आहे ना ते आपल्या एकादशीला. गुरुविन हेच बघायचं आपल्याला. आता येणार एकादशीला तेच चालू विषय. गुरु शिवाय ज्ञान नाही, पण हे तर कळायला पाहिजे ना, गुरु शिवाय ज्ञान नाही. बर काय, पण अधिकार आपला आहे का तयार? सद्गुरु भेटतील. अहो कोण सद्गुरु? बर काय, संसारायचा दारुण भेटताची हरिशीन, तो ज्ञानदानी सकरण भजिजे गुरु. ज्ञानेश्वरी बघा, संसारायचा दारुण. हे संसार आता म्हणले ना, बद्ध केला आपलं दुकान म्हणाला, असा संसार दारुण आहे. पण भेटताची हरिशीन, त्या सद्गुरूची भेट झाल्याबरोबर हे सगळा संसाराचा सीन नाहीसा करतो. ऐसा ज्ञान दानी सकरणू भजिजे गुरु. असा ज्ञानाचं दान करणारा कृपाळू, आणि त्या गुरुची सेवा करायला पुन्हा अडचण नाही. आणि ते गुरु आपोआप कर्मसाम्य दशा होय जेत विरेशा, ते तर सद्गुरु अपयसा भेटीची कितो. तुम्ही हे नीट वागलेत, तुमचं निर्मळ चित्त झालं या साधना करून, कोणत्या नित्य नैमित्तिक कर्म आणि उपासना निष्काम बुद्धीने आचरण केली, तुम्ही करीत राहा फक्त. हे आपोआपच घडून येते. त्याला करायची जायची कुठेतरी जायची हुडकीत बसायची गरज नाहीच पडत महाराज. अशी अवस्था आणि तयार होते, लक्षात ठेवा. आणि मग फक्त राहते आवरण दोष. आणि आवरण दोषाला लागतेच काय हो, तत्वमसी महावाक्याची गरज आहे. फक्त कशाची गरज आहे? तत्वम असी याच वाक्याची गरज आहे, जास्त गरज पडत नाही. आणि म्हणून साधक असला पाहिजे. बर काय, कसा असला पाहिजे? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष. मला वाटते 2-4 दिवस झाले विषयच आवड लागलाय नाही काय. कसा असला पाहिजे साधक? विवेकवान. आधी विवेकवान व्हा बर का, अंगद वैराग्यवान व्हा. काय का वैराग्य तुमच्याकडे? हा नाही. आणि वयालाच आली नाही, नवरा काय हुडकायची. लक्षात आलं नाही बोललेलं? लक्षात आलं का बोललेलं जरा? हा अहो फुलच नाही, ऋतूच नाही तिला. पण पतीची काय अपेक्षा? काय अपेक्षा तिला? अरे हे तर एवढं योग्यता तर एवढा अंगात. आपली योग्यता, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी याव्या लागतील. आणि पुन्हा त्या अधिकारी पाहिजे. पुन्हा सांगायला ते सांगणार, आपल्याला ज्ञान सांगणार कसा असला पाहिजे? अधिकारी असला पाहिजे. अधिकारी नसेल तर काय उपयोग आहे? मी तुम्हाला आता ते आपल्या हरिपणात ते होणारच आहे. हो, हरिपणात ते होणारच आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, त्या तिन्ही गोष्टीची एक गोष्ट केली जास्त असेल तर त्या गोष्टीचा उपयोग काय होईल? का होईल? उपयोग होत आहे. त्या तिन्ही पैकी एकही गोष्टीचा अभाव असेल तर उपयोग होतो का? बघा का?
का होत आहे उपयोग? नाही ना. या तिन्ही गोष्टी त्याच्याकडे लागतील की नाही त्या मी पेरणाऱ्याकडे. जमीन मी चांगली लागेल आणि पेरणाराही चांगला लागेल. जमीन वाफेवर नाही तर उपयोग नाही. आणि जमीन वाफेवर आहे तरी पण पेरणाऱ्यानं पेरणी नाही नीट केली. काय गावढाळ दृष्टांत देते महाराज शेतकऱ्याचे. नाथ महाराज म्हणले पर्जन्य भूमी मार्धवा आली. पर्जन्य भूमी मार्धवा आली. हस्ताचं नक्षत्र आहे बरं काय. पाऊस पडलेला आहे आणि वाफावर जमीन आली. मार्धवा आली म्हणजे काय आली. मधातून वाफा निघाली. आता पर्जन्य भूमी मार्धवा आली. बीजे कणिंग असे भरली. बियाणं कणिंग ठासून भरलेली बी घरी हाय पण ज्ञातेने पेरणी नाही केली तरी पिकाची बोली पोसट. पण या शहाण्यानं काय केलं नाही. पेरणी केली नाही. मग याचा अर्थ दयाळत्व त्याच्याकडे बी होत. गणगीत बी होत. त्याला पेरायला येत होत पण आळस होता म्हणा. कसा होता आळस. त्या त्याने पेरणी नाही केली. मग त्यानं पेरणीच नाही केली. पिकाची बोली पोसटा. त्याच्यासाठी वाफेवर जमीन आली का लगेच ते पण ठासा खटखट 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 करू द्या. ठासतान चित्रा आणि मर्गन अर्धडा आणि काय पुन्हा बोंब लाव काय हे नक्षत्र घ्या. बरोबर आहे की ज्ञानबा बुगत तुळशीला पाणी घालीत राय. ठासीत राय आपलं. पाळ्याव पाळ्या पाळ्याव पाळ्या पाळ्याव पाळ्या चोले. जमीन वाफे व्यायची तेव्हा हास्य नक्षत्र आल्या येणार होते. जेव्हा येईल तेव्हा येईल पण तो ठासीत राय. बरोबर आहे की नाही. पाळ्यात घातल्या नाही. ठासलंही नाही. कदाळ बी काढलं नाही. पेराय निघाला. ती पणच लागत नाही. कशी ती पण लागत. पेरणारा चांगला नाही आणि रान बी चांगलं नाही. मग काय बोंबा बोंबच. बरोबर आहे की. म्हणजे पेरणाराही चांगला असावं आणि जमीनही या दोन्हीचा जोड लागतही नाही भाऊ. फुकट फुकट कसं नाही. एकंदरीत समजून घ्या आपलं कर्तव्य काय करायचं महाराज. असं केलं पाहिजे. मग ज्ञानाचे हे लांब साधन इतके जवळचे साधन नाहीत महाराज. आहेत ते पण ज्ञानाच्या लांबचे. ज्ञानाच्या जवळचे साधन पुन्हा चार सांगितले शास्त्रात. हो ते कोणते कोणते. श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ बोध. काय मला वाटतं हे अवघड लागत असेल तुम्हाला ऐकायला. नाही सगळ्या काय आता एका बघा. आता आधी विवेक तयार करा. पुन्हा वैराग्य तयार करा. बरोबर आहे. आणि पुन्हा समाधी तयार करा आणि मुख्याची इच्छा तीव्र करा. आणि इतकं झाल्यावर गुरुला ओळखायला जा. आणि ते गुरु कसा असला पाहिजे तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि मग ते तुम्हाला ज्ञान तत्त्वम काय काय मंत्र आहे ते खरा. तत्त्वम ते तू तत्पदानं ब्रह्म तोम पदानं जीव अशी पदानं दोघांची एकता केली. आणि हे असा बोल तुम्हाला ऐकायला जा. त्याचं नाव आहे काय श्रवण. आता त्याच्यामध्ये खूप पुन्हा बारकावा आहे पण मला सांगायचा टाइम नाही. मी आणि असा विस्तार कसा सांगू. विस्तार सांगायचा का तुम्हाला तर विचार सांगायचा का. अंग श्रवण अंगी श्रवण आपातता श्रवण आले का फाटे फुटले का. आता तुमचं कोणतं श्रवण आहे बरं त्या लोकांनी. नाही कोणतं तुम्ही ठरवा. आपातता काय तुम्ही लई लांब आहे. अंग श्रवण अंगी श्रवण आणि आपातता श्रवण आहे बरं. श्रवण आहे हे श्रवण झालं. त्याच्या पुढची साधन आहे मनन. श्रवण केलं पाहिजे पण श्रवण करून जर मनन नाही केलं तर त्याचा उपयोग ते वाळून जातही नाही. धान उगवलं पाणी कमी पुन्हा ते त्याला सरकेचा निघालेला मोड जाते का पाण्या वाचून म्हणून. मग त्याला वर पाहिजे ना. वर वलीशिवाय कसं जमल वर. त्याचं नाव आहे मनन. त्याचं नाव काय मनन. म्हणून आपलं इथं फटक फटक म्हणून सोड तेव्हा कधीच मनन केलं हे काय घालतं संसाराची जी वेळ टाळलो कसं आपल्याला बद्ध केलं वेळ. हा आणि पुन्हा आपल्या कर्तव्य बाहेर पडलो. कसे बाहेर पडलो
मग हे कसं सांगितलं मी अशा प्रकारचं सतत मनन चिंतन केलं पाहिजे की नाही तुम्ही आपण फक्त कीर्तनात जातो कीर्तनातले दृष्टांत शिकतो त्याचा सिद्धांत काय नाही कशावर दृष्टांत दिला म्हणाला ना हे कधी विचार केला का नाही त्याचा फक्त दृष्टांतच बघायचा दृष्टांताला बघू नये माणसानं सिद्धांताकडे जायला पाहिजे आणि मग ते सतत ऐकलेल्या कथेचं मनन केलं सतत मनन मनामध्ये ती घोटाळ मिळेल आणि त्याच्या पुढे निधी ध्यासन काय त्याच्या पुढे निधी ध्यासन ध्यास लागला पाहिजे नाही भाऊ ध्यास त्या ऐकलेल्या गोष्टीचा हे निधी ध्यासन म्हणजे खरंच ब्रह्म आणि मी एक आहोत आणि ते खरंच गुरुनं सांगितले बरोबर आहे ब्रह्मन आपण हे बाकीचा सगळा पसारा व्यर्थ आहे हे मायामय पसारा आहे हे मिथ्या पसारा आहे तर काय जे दिसतंय तसं नाही त्याला नाव मिथ्या पसारा आणि असा हा मिथ्या पसारा आहे अशा प्रकारचं आणि चिंतन केलं पाहिजे बरं का याचं नाव आहे निधिध्यासन आणि या नाव विपरीत भाव नाही जाते बोलत नाहीत काय तत्व पदार्थ शोधन हे अंतरंगात अंतरंग हो त्याचं त्या ध्यासन बसून जेवण झालं कसं श्रवण झालं प्रमाण संभोग असंभोग काय गेलं प्रमेय असंभवना गेली काय गेली प्रमाण असंभावना श्रवणाला गेली बरं हा प्रमेय असंभावना मनाला गेली हो आणि विपरीत भावना निध्यासनाला गेली पुन्हा मग हे साधन कुठं राहील पण कामच झालं पुन्हा अरे हो पण ऐक ना पण हे झालं का पण शोधन कशात तुम्ही निधिध्यासन कशाचं करणार निध्यासन मध्ये काम झालं मग तत्वम पदार्थ शोधनच ऐकले तत्वम असे हो ना मग याचा अर्थ त्याच शोधन करणं ह्या निधिध्यासनाच्या द्वारे ते कशाचं शोधन करायचंय तत्वम मग तत्वम पदार्थ शोधन म्हणजे निधिध्यासनाचं फल ते आहे ना तत्वम पदार्थ शोधन असं आहे म्हणून चौथं साधन सांगितलं शास्त्रामध्ये याचा अर्थ मागचं श्रवण आहे ना त्या श्रवणातच पेरलंय गुरुनं तत्वम असी आणि ते तत्वमसी पुढे येणार ना त्याचं कसं येणार तुम्ही निधिध्यासन हो पण कशाचं तत्व पदार्थ शोधनाचं निधिध्यासन आणि मग मान्य आहे ना श्रवणानं प्रमेय असंभावना जाते बरोबर आहे हा प्रमाण असंभावना आणि तुमच्या मननानं प्रमेय असंभावना जाते आणि तुमच्या निधिध्यासनानं विपरीत भावना जाते आणि मग हे कशामुळं तत्व पदार्थ शोधल्यामुळं असं म्हणून सांगितले शास्त्रात 8 साधन सांगितले बघा 8 ज्ञान प्राप्तीचे किती साधन सांगितले 8 साधन हे 4 आणि हे 4 हे लांबचे आणि हे जवळचे आणि अशा बोधावर गेल्यावर मग ज्ञान होते त्याचं ज्ञान आणि ते ज्ञान त्या अज्ञानाचा नायनाट करत हे संसार वाढला कुठून संसाराची जी वेंटाळलो हे खरं होतं पण या संसाराचं म्हणणं उपस्थित करणार कोण आहे काय विपरीत भावना गेली कुठं अरे पुन्हा पुन्हा विक्षेप आपलं डोकं वरी केल्याशिवाय त्याच्यासाठी त्याला दाबण्यासाठी हे निधिध्यासन केलं पाहिजे नाही ऐक ऐक जगाच्या दृष्टिकोनातून त्याचा याला कशाला नाही जगाच्या दृष्टिकोनातून ज्ञाता याला कशा नाही भाऊ तुकाराम म्हणाला कोण लोक शहाणं म्हणत होते का तेव्हा होते तेव्हा आता तुम्ही म्हणाले शहाणं हे सोडा हो हा त्यावेळेस महाराज होते त्यावेळेस कोणी शहाणं म्हणलं का हा ओळखीत आलं तर ते एक जण तर हा ते बेडूच आहे धर्मेकरी तर ते काय म्हणले ज्ञानोबा म्हणजे तो करा महाराज आहे ते तर म्हणलं त्याला थोडं येडं म्हणते तर मला त्याच्याकडे मावळी काय झाली मावळी म्हणले म्हणून गेलं आणि तो करा महाराज गेला तो करा महाराज म्हणले धर्मेकरी कुठला बेड काम बरं कोणी पाठवलं माऊलीनं बाबा तुला माऊलीनं माझ्याकडे पाठवलं म्हणजे काय हो आता मी काय एवढा आहे का माझं पामर आहे आणि पायीचे वाहन हो तुम्ही तर बाबा काय म्हणले बाबा तुम्ही तर कसे आहात मोठे आहात आणि तुम्ही माझ्याकडे पाठवलं आहे धरणेकरी काय बाबा तुमच्याकडे काय कमी हो आणि माझ्याकडे पाठवलं पण आता मोठ्यानं पाठविलंय आणि आपण सेवक आहे ते आपले सद्गुरू आहे त्यांचं काम आपण केलं पाहिजे म्हणून त्यांनी 11 अभंग लिहून दिले किती 11 त्याला ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून त्याला पाठविलं तर 11 अभंग आणि 11 अभंग एक नारळ दिला मग ते म्हणला खरंच येडं म्हणते ते येडच
कुठं 11 अभंग हे कागदावर लिहिलं कुठं ज्ञान होत असतं का रेले टाकून ते नारळ बी फेकून द्याला आणि बोंबलत बीड राहिला. मानलं का ते तुकाराम महाराजाला? आता तुम्ही मानायले हो, त्यावेळेस मानलं का? म्हणजे जगाच्या दृष्टिकोनातून त्याचा काय येणार. मग जग येणं म्हणतंय म्हणजे तुम्ही येलेत असं नाही. बरं, त्यांच्या दृष्टिकोनातून आपण कसे? आपण येडे, बरोबर आहे ना. लहान लेकर ते बोळकी खेळतात, नवरदेव नवरी होतात, कडे गोळा करतात. हा, ते नवरदेव नवरी करून चांगलं मंगलदायक करी ती कुमारी, तर त्यांची काय खरी सोय? हा, आणि लेकर त्या काही गोट्यासाठी गारगुटीसाठी एकमेकांमध्ये भांडण करत नाहीत का? हा, आणि मग आपलं तसं नाही कसं आहे? त्या ज्ञात्याला आपलं हसू येते. अरे धोऱ्यासाठी हातभर धोऱ्यासाठी डोसके फोडून घेतो की नाही? ईद बरवी नाही, 4 बोटासाठी बी झोटके. आणि खुना ते खुन ते मेलं जेवायची, हे बसलं जेल मध्ये. धोरा कोणी भावा कोणा तिथला? बर, धोरा काय सगळे येणार आहे का? ते गावापासून तिथंच आहे. ते धोरा तिथंच आहे, जमीन बी तिथंच आहे. मग आपलं येडपण आहे का शहाणपण आहे? हे येडपण आहे की शहाणपण आहे आपलं? बोला. अज्ञान. हे बंड तरी अज्ञानानंच वाढविलं नाही. हे बंड कोणी वाढविलं? मग तुम्हाला ती मग आमच्या विचाराची प्रक्रिया अज्ञान. अज्ञानाचं कार्य भेद ज्ञान. भेद ज्ञानाचं कार्य अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कार्य रागद्वेष. रागद्वेषाचं कार्य धर्माधर्म. धर्माधर्माचं कार्य पाप पुण्य. आणि पाप पुण्याचं कार्य वाढला का संसार राहिला का? मग कोणी वाढविलं? अज्ञान. म्हणून तर संसार वृक्षाचं वर्णन करून संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणले, असा काळा आणि अपाटू कै होईल आता शेवटू, आयसा क्षणी हळवटू जगशी भाऊ. अर्जुना, हे असा अफाट संसार वर्णन केला. तुझ्या मनात असं, बाप्पा एवढा मोठा संसार वृक्ष आणि याचा शेवट कसा होईल बाबा, हे कसा संपल? असा हळवट नाम हलकट भाव मनात धरशील, तू धरू नको. सांगतो म्हणले ऐक. सांगतो ऐक. काय? अरे हे अज्ञानानं वाढविलेलं बंड आहे. कशानं? आपल्या अज्ञानासाठी तर नसता थावला किरीटी. हे आपल्या अज्ञानानं वाढविला अर्जुना. आणि मग त्याला अज्ञानाला घालवायचं असेल तर काय पाहिजे? तद्विनाशक ज्ञान. त्याचा नाश करणारं ज्ञान पाहिजे. आणि ते ज्ञान तत्वमसी महावाक्यानं सद्गुरु करून देतात. कोण देतात करून? सद्गुरु करून देत असतात. आणि ते ज्ञान झालं की मग माणूस संसाराच्या बाहेर पडला. बाहेर पडिलो आपुल्या. तुम्ही कवा करणार कर्तृत्व? सांगा. नाही, वाट व्हायचं ना. पण वाट व्हायचं, पण वाट तरी जर आणि टोकाळा सोडायची नाही. नसताची दावणी देव नसताची दावणी देव केला जीवन. हो, हे कवा पुढे कळले तेव्हा झालो जागा. आणि वाऊगा हा आकांत. कळल्यावर जागा झाला का? जागा झाल्यावर कळलं. शेवट पुढे कळले तेव्हा झालो जागा. वाऊगा हा, पण केव्हा कळलं? कळल्यावर जागा झाला. कसा मेळ बसवायचा इथं? याच्या कीर्तन केलं गेले कुठेतरी लक्षात राहतो. 2 वर्ष होऊन गेले. 2-3 वर्ष. 3 वर्षापूर्वी कीर्तन केलं त्या अभंगावर. खळीला 3 लक्षात पक्क झालं. खळीला केलं. खळी गंगापूर्णात कीर्तन होते नाही का? गंगापूर्णाच्या कीर्तनाचे अभंग घेतला. हो, काही लोकांना वाटलं आता काय नाही बाबा झोपी जाते लोक. महाराजांना अवघड अभंग घेतला. पण जरा खाली येऊन सांगितले ते म्हणले असलं गळी उतरून कोणी देत नाही. आमच्या डोसक्यात फिटत बसलो. नसताची दावली भेव केला जीवन. झालो तेव्हा नाही, कळले तेव्हा झालो जागा. झालो तेव्हा कळले तेव्हा झालो जागा. आणि वाऊगा हा दिवसिलो मागे पुढे लागे फावला. तुका म्हणे केले ऐनी सगळी त्यांनी सन्मुख. असा असा महाराज खरं तर तुम्ही जागा व्हा. पहिलं जागा व्हा आणि जरा आपल्या मार्गाला लागा. याच्यावर उपस्थित केलाय प्रश्न शास्त्रामध्ये. मिथ्या सद्गुरूपासून वेदापासून
या जन्ममरणाची निवृत्ती कशी होईल. सद्गुरू आणि हे वेदशास्त्र हे मिथ्या आहेत की खरे, त्याचा विचार उद्या करू. त्या